जय हिंद मित्रांनो, तुमचं महा गव्हर्नमेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. तर आपण काही PDCC बँकमध्ये विचारण्यात येतील असे काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत. पुणे बँकेचे हा प्रश्न असणार आहे. तर येणाऱ्या काही दिवसात 22 पासून त्याची एक्झाम आहे. तर त्याच्यासाठी आपण रिव्हिजन सिरीज म्हणून काय चालू केलेलं आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर चला सुरू करूया. पहिला प्रश्न आहे, आर्थिक समावेश फायनान्शियल इन्क्लुजन याचे मुख्य हेतू काय आहे? मित्रांनो, तुम्हाला आन्सर येत असेल तर तुम्ही कमेंट करा. याच्यामुळे काय होईल तर तुमची रिव्हिजन होईल आणि तुम्हाला एक कॉन्फिडन्स येईल की आपला आन्सर कसे येते. चुकीचं आलं तरी कमेंट करा. तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक बी, बँकिंग सेवा सर्वसामान्यापर्यंत पोहोचवणे. पुढचा प्रश्न, RBI कडून मॉनिटरी पॉलिसी किती वेळा जाहीर केली जाते? किती वेळा जाहीर केली जाते? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक सी, दरवर्षी 3 महिन्यांनी क्वार्टरली RBI कडून मॉनिटरी पॉलिसी जाहीर केली जाते. पुढचा प्रश्न, IFSC कोडमध्ये किती अंक अक्षरे असतात? बँकसाठी वापरला जाणारा हा कोड आहे. तर किती अक्षरे असतात, त्यात किती अंक असतात? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक सी, 11. पुढचा प्रश्न, CTS म्हणजे काय? CTS म्हणजे काय? तर चेक ट्रान्झॅक्शन सिस्टम, ऑप्शन क्रमांक ए. पुढचा प्रश्न, रेपो रेट वाढल्यास काय होते? रेपो रेट वाढल्यास काय होते? तर कर्ज महाग होते, ऑप्शन क्रमांक सी याचा करेक्ट आन्सर असेल. रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट कोण ठरवत असतो? तर RBI ही ठरवत असते. पुढचा प्रश्न, लीड बँक संकल्पना कशाशी संबंधित आहे? कशाशी संबंधित आहे लीड बँक ही संकल्पना? तर जिल्हानिहाय बँकिंग विकास याच्याशी संबंधित आहे, ऑप्शन क्रमांक सी याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, भारतात सर्वप्रथम नॅशनलायझेशन राष्ट्रीयकरण कधी झाले? कोणत्या वर्षी झालेलं आहे राष्ट्रीयकरण? तर 14 बँकेचा एकदमच झालं होतं. तर 14 बँकेचं राष्ट्रीयकरण केलं होतं. तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक सी, 1969 साली बँकेचं राष्ट्रीयकरण करण्यात आले होते. पुढचा प्रश्न, ATM मध्ये पिनचा अर्थ काय? ATM ने आपण पैसे काढताना जे पिन वापरतात त्याचा अर्थ काय आहे ते सांगायचं आहे. काय त्याचा फुल फॉर्म? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक बी, पर्सनल आयडेंटिफिकेशन नंबर. काय? पर्सनल आयडेंटिफिकेशन नंबर. पुढचा प्रश्न, डिजिटल व्यवहार वाढविण्यासाठी सरकारने कोणती योजना आणली होती? कोणती योजना आणलेली डिजिटल व्यवहार वाढवण्यासाठी? सरकारकडून आलेला आहे भीम, ऑप्शन क्रमांक बी. भीमचा फुल फॉर्म काय आहे मित्रांनो? येत असेल तर कमेंट करा. तर याचा फुल फॉर्म असेल भारत इंटरफेस फॉर मनी. पुढचा प्रश्न, कोणत्या योजनेने सरकार अपघाती विमा देते? कोणत्या योजनेने देते? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक सी, PMSBY. काय याचा फुल फॉर्म? प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना. पुढचा प्रश्न, कोणत्या खात्यात व्याज मिळत नाही? जे आपण बँकेत पैसे ठेवतात ना, त्याला काहीतरी ठराविक दिवसांनी ते खात्याला व्याज भेटत असतं. तर एक खाते असे असतात त्याच्यात व्याज भेटत नाही. तर ते असे कोणते खाते आहे? तर चालू खाते ह्याच्यात व्याज भेटत नाही, ऑप्शन क्रमांक सी. त्याला करंट अकाउंट असे म्हणतात. पुढचा प्रश्न, RTGS मध्ये व्यवहार करण्यासाठी किमान मर्यादा किती आहे? किती आहे RTGS ची? याच्या अगोदर आपण बघितलेला आहे. याचा आन्सर असेल ऑप्शन क्रमांक बी, 2 लाखापर्यंत आहे. 2 लाखाच्या वरती आपल्याला RTGS करावं लागते. पुढचा प्रश्न, प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग म्हणजे काय? काय याचा म्हणजे? कृषी, लघु उद्योग, शिक्षण अशा क्षेत्रातील कर्ज देणे, ऑप्शन क्रमांक सी याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, स्विफ्ट कोडचा वापर कोणत्या व्यवहारात होतो? कोणत्या व्यवहारात होतो स्विफ्ट कोडचा वापर? आंतरराष्ट्रीय व्यवहारासाठी स्विफ्ट कोडचा वापर होतो, ऑप्शन क्रमांक सी.
पुढचा प्रश्न, EMI म्हणजे काय? जे आपण EMI जे आपण काही वस्तू घेतो त्याच्यावर आपल्याला काही ठराविक इन्स्टॉलमेंटमध्ये ते रक्कम द्यावं लागते, त्याला EMI असे म्हणतात. तर त्याचा फुल फॉर्म काय आहे ते सांगायचं आहे. तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक ए, इक्वल मंथली इन्स्टॉलमेंट. EMIचा फुल फॉर्म काय? इक्वल मंथली इन्स्टॉलमेंट. थँक्यू फ्रेंड्स. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असेच कंटिन्यू सिरीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.